ग्रामपंचायत सावडी उपसरपंच सर, आमच्या ग्रामपंचायतला आता मी चौकशी केली असता काही दिवसाआधी माहीत पडलं आपल्याला काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. याच्या आधी सर मी रोडची तक्रार टाकलेली होती, तर रोडमध्ये सरळ PCC झालेलीच नाही. संबंधित चौकशीसाठी लोक आले जागेवर, पण त्यांनी चौकशी कुठल्याही प्रकारची केली नाही. ते पळून गेले आणि तेव्हा पण गेले. त्यांनी म्हटलं की आम्ही समोर येऊ आणि ब्रेकरनी आणि हॅम्बरनी चौकशी करून देणार. तर सर त्यांनी चौकशी कुठलीच केलेली नाही. ते ग्रामपंचायतलाच काम होतं. आणि आता सेकंडमध्ये सर आपलं सभामंडपचे काम झालेलं आहे. आजची जी माझी तक्रार आहे त्याच्याबद्दल तर BDO साहेब परस्पर स्पॉटवर आज येऊन पळून गेल्यावानी झाले की नाही बा, आम्ही एवढे गावकरी आम्ही काय सांगावं, तुम्ही या आणि आम्ही सांगू. त्यांनी कुठल्याच प्रकारची चौकशी केली नाही आजसुद्धा. आता मागणी काय करू? मागणी सर ह्याच्या आम्ही दोषीवर कारवाई झाली पाहिजे. याच्यामध्ये आमच्या गटग्रामपंचायत सावडीचे सरपंच महेशजी राऊत, आमचे सचिव धनराजजी गावंडे, आमचे BDO साहेब, पंचायत समितीचे BDO साहेब आहे आमचे, त्यांच्यावर आणि जे काही इंजिनियर आहे ज्यांच्यामुळे MB बनल्या गेली आणि ज्यांनी काम पास केलं गेलं, आणि जो ठेकेदार आहे इथला स्थानिक ज्यांना काम ग्रामपंचायतने दिलेलं आहे, ज्यांनी काम करून घेतलेलं आहे, त्यांच्यावर सक्त कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना हे झालं पाहिजे. किती लाखाचा भ्रष्टाचार आहे सर? हा टोटल तर एक 10 लाखाच्या रोडचं काम आहे आणि 10 लाखाच्या सभामंडप ह्या टोटल 20 लाखाच्या भ्रष्टाचार आहे सर. त्याच्यामध्ये किती लाखाचं काम झालं आहे? तर जवळपास रोडचं 2.5 ते 3 लाखामध्ये झालं आहे, सभामंडपचे 2 लाखामध्ये काम झालेलं आहे. म्हणजे 15 ते 16 लाखाच्या सरळ भ्रष्टाचार झालेला आहे. तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर आंदोलन करणार. तर आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही आमच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने CO साहेबाच्या ऑफिसवर एक आणि आमचे सर्व गावकरी मिळून CO साहेबाच्या ऑफिसवर एक धडक मोर्चा म्हणून काढू आणि आमची मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न करू.